आणि आता एक मोठी बातमी हाती येते। सोमवारपासून मुंबईतील वातानुकूलित बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं। घटती प्रवासी संख्या आणि वाढता खर्च या दोन्हीचा काही मेळ घालता येत नाहीये, त्यामुळे बेस्ट प्रशासनाने एक अतिशय धाडसी आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मनश्री, एक मोठा निर्णय बीएसटीचा। मोठा निर्णय तर आहेच, मात्र सध्या हैराण झालेले आहेत आपण सगळे मुंबईकर। त्यांच्यासाठी तो निश्चित त्रासदायक ठरणार आहे, कारण ज्यांना रेल्वेचा प्रवास किंवा साधारण बसचा प्रवास नकोसा झालेला आहे उन्हाळ्यात, त्यांनी एसी बसचा पर्याय निवडलेला होता। मात्र आता एसी बस देखील बंद होत आहे। अर्थातच याचं मागचं जे कारण आहे की बेस्टचा जो वाढता खर्च आहे, वाढता तोटा आहे, त्याला कुठेतरी आवर घालायचे। एकीकडे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगार वेळेवरती देता येत नाही आणि दुसरीकडे एसी बस सारख्या प्रकल्पांवरती लाखोंनी पैसा खर्च होतोय। एसी बस मधनं अगदी एखाद दुसरा प्रवासी प्रवास करतो असं आढळून आलं होतं आणि त्याच्यामुळे अनेक रूटवरच्या म्हणजे सर्वच एसी रूटवरच्या बसेस त्या सोमवारपासून बंद केल्या जाणार आहेत। ज्यांनी एसी बसेसचे पासेस काढलेले आहेत त्यांना साध्या बसमधनं प्रवास करता येईल आणि सोबतच बसचा जो वरची जी रक्कम असेल एसी बससाठी त्यांनी खर्चलेली ती त्यांना परत देण्यात येईल। मनश्री, या संदर्भात अन्य काही प्रतिक्रिया मिळाल्या आहेत का? सर्वच राजकीय पक्षांचं समर्थन होतं प्रशासनाच्या या निर्णयाला। खरं तर बेस्ट कृती आराखडा समितीनेच ही शिफारस केली होती की एसी बसवरचा जर खर्च वाढत असेल तर त्याच्यावर योग्य तो निर्णय प्रशासनाने घ्यावा। बेस्ट आराखडा समिती ही अर्थातच शिवसेना, भाजप आणि सर्व गटनेते यांची मिळून बनलेली होती। त्याच्यामुळे सध्या जे आपल्याला प्रतिक्रिया मिळत आहेत त्या निर्णयाला अनुकूल अशाच आहेत। मात्र कदाचित येत्या काळामध्ये उन्हाळा आणि त्याच्यात एसी बस बंद हा मुद्दा राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो। विरोधक कदाचित आक्रमक होतानाही आपल्याला दिसू शकतील। निश्चित। तुर्तास मनश्री, धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे आता मुंबईतल्या 260 एसी बसेस सोमवारपासून बंद होणार आहेत।